बॅक टू माय चॅनल सपना अमित काटकर व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता आम्ही चाललेलो आहोत फिरायला आणि आमच्यासोबत आमचे काही फॅमिली मेंबर्स आहेत. सो आम्ही सगळे मिळून जातोय फिरायला. तर ते एक्झॅक्ट लोकेशन नाही माहिती आहे मला एक कुठे आहे काय. सो चला मग एक साथ बघू कुठे जायचं काय तर. आणि आमच्यासोबत आमचे जे फॅमिली मेंबर्स आहेत म्हणजे ते माझ्या 2 भाची आहेत आणि जी छोटी आहे तिचं लग्न झालेलं आहे. सो तिचे मिस्टर आहेत. सो आम्ही 5 जण मिळून आज फिरायला जातो आहे. आणि ॲक्च्युली तिचं पण आता 1 आठवड्या आधीच लग्न झालेलं आहे. सो सगळे मिळून आम्ही थोडीशी आजची प्लॅनिंग केलेली होती. आमचा तर प्लॅन आहे बीचला जायचा आणि एक बाग आहे गार्डन आहे तिथे जायचं. सो बघू कसं काय जायला जमते किंवा आता सध्या अंधार पण झालेलं आहे. तर मग त्यानुसार बीचला जाणं पॉसिबल होणार आहे की नाही ते बघूया. आम्हाला एक्झॅक्ट मला तर माहीत नाही आम्ही कुठे जातोय काय ते. कुठे जातोय आपण जातोय उरण साईडला. उरण साईडला गार्डनला ना. बघू अजून फिक्स नाही. ऑन द वे ठरेल. ऑन द वे ठरणार आहे. आणि नवीन पर्सन पण आहेत सोबत तर त्यांच्याशी पण ओळख करून देऊ. हां ठीक. म्हणजे मी इंट्रो दिलेलाच आहे आधी कोण आहेत काय आहेत. त्यानुसार तुम्हाला सांगते की कोण कोण आहेत आणि कुठे जाणार आहे हे मी पण बघणार आहे आणि तुम्हाला पण दाखवते. तर मग चला चलो. सो आता आम्ही निघालेलो आहोत. आता आम्ही पहिलं जाणार आहे मॉलला. ते गाडी पार्क करणार 2 व्हीलर वरती जातोय आणि तिथून आम्ही भाऊंची 4 व्हीलर आहे तिथून मग आम्ही पुढे 4 व्हीलरने निघणार आहे. सो मला नवीन भाऊ पण दाखवू. आणि आमचे नवीन भाऊ पण दाखवतो कोण आहे ते. तर आता आम्ही निघालोय गणेश मार्केट जवळ आहे तिथून पुढे जाणार. कोणता मॉल आहे तो? ओरियन मॉल आहे. ठीक आहे चालेल. सो पुढचं दाखवते तुम्हाला कसं आणि कुठे कसं जाणार आहे काय. गाडी पार्क केलेली आहे. आम्ही ओरियन मॉलला गाडी पार्क करणार होतो पण प्रॉब्लेम असा झाला की आम्हाला बहुतेक रात्रीचे 11 साडे 11 पण वाजतील आणि मॉल लवकर बंद पण होतो. 10 साडे 10 वाजेपर्यंत बंद होतो. तर त्याच्यामुळे आम्ही पार्किंग शोधायला मग स्टेशनला आलो आणि स्टेशनला येऊन मग नंतर आम्ही इथे येऊन गाडी पार्क केली. आणि आता इथे भाऊ येत आहेत कार घेऊन आणि असंच आम्ही कारने आम्ही जाणार आहे. तर मग बघू आता ते कधी येतात काय ते. चला आले आहेत भाऊजी. चला आता तुम्हाला दाखवते माझ्या 2 भाच्या कोण आहेत त्या. या दोघी आहेत. मधली आहे तिचं लग्न झालेलं आहे. 8 दिवस झालेला आहे. सो आता आपण कुठे जातोय? पिरवाडी अजून रामबागला पण जायचंय. अजून भरपूर ठिकाणी आपण दाखवू तुम्हाला. ओके अजून पहिले आपल्या बहिणीकडे जाऊया. ओके. हे आहेत भारतीचे मिस्टर. आता त्यांना पार्टी नाही दाखवू शकत नका करू नये ते पुढे प्रॉब्लेम होईल आम्हाला. पार्टी नका बघू. सोबत अजून 2 मेंबर्स आहेत. ते कोण आहेत? एक कपल्स आहेत ऍक्च्युली. आणि कोण आहे? माझी बहीण, छोटी बहीण. नाव काय? भूमिका. आणि आपण कोणत्या गावात आता आलोय? करळ मध्ये आलेलो आहे. उरण करळ साईड आलेलो आहोत. ती दोघं कुठे आहेत बघूया. मी पण ओळखते त्यांना तशी. सो बघू कोण आहेत आणि तुम्हाला पण दाखवते कोण आहेत. उतरलो आता आम्ही कार. 1 2 3 स्टार्ट. हाय गाईज. पहिला तू तुझा इंट्रो दे. हाय गाईज, मी दिव्या आणि मी इथून लँड करणार आहे उज्जैनला. डायरेक्ट उज्जैनला लँड करणार आहे. तुम्ही कोण आहात? तुम्ही पण इंट्रो द्या. अर्धांगिनी. नाव कोण सांगणार? भारती टिंकू मंडल. सॉरी, भारती अजित पाटील. ह्यांचं मिस्टरांचं नाव कोण सांगणार? भगवान. माझा मामा येतो.
तुमचे हे थारवाले पाहिजेत त्यांना. काय सपना? ऐ सपना, त्यांना थारवाले पाहिजेत. थारवाल्याने कमेंट करा. ना लग्न झाल्यानंतर सामान काढून ठेवलंय. मी नाही सुरुवात केली. आपला इंट्रो द्या. हाय, काय मधुबालन. भूमिका नाही ही जमना आणि ही यमुना. मग आपला कमना पुढे सरक, पाठी सरक ना. चालेल आता काय डिस्कस चाललंय? कोळव्या, माकल्या, बिकल्या नुसतं काय समजत नाही कुठं जायचं. भूमिकाला प्रेशर आलं एवढं जोरान बोलतो भूमिका. फायनली एंट्री केली रामबाग मध्ये. रामबाग मध्ये. 15 मिनिटं डायरेक्ट बाहेर पण किती मोमोज सगळं खायला एवढं खायला भेटते माहिती असं तुम्ही खायलाच नसतं. काल्या काल्याने दिसत. चला उतरा. हिरोईन. चला आता एंट्री केलेली आहे. कुठलं आहे? रामबाग. रामबाग रामबाग मध्ये आता आम्ही एंट्री केलेली आहे. तर आम्ही एंट्री केलेली आज रामबाग मध्ये. आता बघू पुढे कसं डिझाईन केलेलं आहे, काय डेकोरेशन केलेलं आहे. आम्ही फर्स्ट टाइमच आलो. आम्ही पण फर्स्ट टाइमच आलेलो. सगळे इथे फर्स्ट टाइम आलेलो आहे. रामबाग मध्ये आता आम्ही एंट्री करत आहोत. एंट्री गेट आहे. कुठे गेले भाऊ? तुमचा इंट्रो द्या. Hey guys, my name is Divesh Patil. We are heading to Rambagh Railway. ओके ओके. गार्डन मध्ये सामसूम आहे. दोघी जणी फोटो काढायला गेले. फोटो काढायलाच गेलेत त्या. हा, बंद होईल म्हणून फोटो काढायला गेला आधी. कुठल्या साईडला गार्डन? इथे जास्त जण कोण आलेले नाहीये, कमीच जण आहेत इथे. आणि पूर्ण असं सामसूम आहे. आम्ही पण फर्स्ट टाइम आलेला आहोत. सो अजून बघायचं की काय काय इथे असं डेकोरेशन केलेलं आहे. असं तिथे हार्ट शेप वगैरे मध्ये पण असे खूप काय काय अशा गोष्टी ज्या लाइटिंग मध्ये डिझाईन केलेल्या आहेत. सो या तुम्हाला पण दाखवतो. इथला ते बघा, तिथे हार्ट शेप. आमच्या अर्धी माणसं इकडे गेलेत, अर्धी माणसं इकडे गेली. अर्धी माणसं आमची तिथे आधे इधर जाओ, आधे उधर जाओ. भारी गेले ना ते पण समोर. मस्त वाटतं. हे पण चालू असतं इथे, लवकर आलात तर. रामबाग मध्ये असे फोटोजेनिक काही स्पॉट्स आहेत जिथे आपण जाऊन फोटो काढू शकतो. कपलसाठी, सिंगलसाठी. असे काही ठिकाणी अशी लाइटिंग वगैरे, डेकोरेशन वगैरे असं करून ठेवलेलं आहे की जिथे आपण सगळे जाऊन फोटो काढू शकतो. येस, तसं काय तिकडे. जसं काय आता सुरूच होणार आहे फोटो काढायला. इथून जाऊ का? चल. हो, इकडे पोच देणं चालू झालं लगेच. हे यांचे कमेंट पास करतात. आईस्क्रीम कशी? काय इथून तुला गाडी चालली. हा चालेल, मी बघेन आईस्क्रीम गाडीपर्यंत.
बघा नाही मी का चॅलेंज करतो मला माझी इथे दाखवा चला काय काय व्हिडिओ घेऊन दाखवा हे फोटो काढून घ्या इथे फोटो काढून घ्या. अच्छा का ये असं काय कशी नेऊ सांग खाद्यावर मस्त आहे ना. लवकर 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 चला. भांडी घासायला ठेवा इथं. कुछ कहे बिन कुछ सुने हाथों में हाथ लिए आमचा खूप मोठा पोपट झालाय. आम्ही 9ला आलेलो पण 15 मिनिटातच सगळं बंद केलं, त्याच्यामुळे पुढचं आम्हाला काही अजून दाखवता पण नाही आलं तुम्हाला. सो बघू, जर कुठे दुसरीकडे जायचं असेल तर तुम्हाला पण आम्ही दाखवतो, अदरवाईज आम्हाला घरीच जावं लागणार आहे कारण की पूर्ण ते काळोख झालेलं आहे. ते एक एक लाईट बंद करत जातात. बंद करत जातात. याचं असं 7 पर्यंत या 7 ते 9 बेस्ट व्ह्यू. 9च्या नंतर येऊच नका. आमचा खूप मोठा पोपट झाला. आम्ही 15 मिनिटासाठी आलेलो थोडस असं दाखवण्यासाठी, पण आम्हाला काहीच दाखवता आलेलं नाहीये. आणि काय नाही म्हणून हे बघा मागचे लोक पण बाहेर फोटो इकडे रस्त्यावर काढतात. गेटच्या बाहेरून फोटो काढतायत सगळीजण. सो आता ठीक आहे, तुम्ही येणार तेव्हा तुम्ही पण जरा अजून पुढचा प्लॅन काय झाला तर ते ते तुम्हाला आम्ही दाखवू. दाखवतो. अजून ठरेल काहीतरी ऑन द वे. ठरलं तर. पण बघू आता, आम्हाला पण अजून काय माहित नाही काय होणार. आता आमची ब्रिज चढायला आहे बरं. आणि वरचा ब्रिज चढायचं आपल्याला. आम्हाला ओके. जायची इच्छा नाही, यायची इच्छा नाही, पण काय आहे करणार ना? प्लॅनिंग केलं तर जायलाच लागेल. आता तो आम्ही क्रॉस केलाय. आहे ना चढाला. आता आम्ही रस्ताच नाही माहिती कोणला इथे सगळी गुलचूक झालेली आहे. हिला मी एकदा आवाज कट करणार आहे. हिचा आवाज पहिले कट करा कारण ही आहे ना फालतू बडबड करते नुसतीच. अतल सेतू आता आम्ही क्रॉस केलाय. चढासा रॉंग कट घेतला म्हणून परत आता अतल सेतू मधूनच आम्हाला परत जावं लागणार आहे. आणि आम्ही रात्रभर असंच फिरत राहणार आहे. आम्ही जिथे आम्हाला पोहोचायचं तिथे आम्ही बहुतेक पोहोचूच शकणार नाहीये. कारण आम्हाला असं वाटतं की यांच्या स्पीडवर आम्हाला सकाळच होणार आहे, घरी सकाळच पोहोचायला. होणार आहे. तर आम्ही आता उद्या कुठून भेटूया. डायरेक्ट उद्या इलेक्शन आहे एकदम. आम्हाला जायचं होतं कुठे, चाललोय कुठे आम्ही आम्हाला जायचं होतं कुठल्या बरोबर, बीचला बरोबर. आपण जाणार होतो, इकडे पिरवाडीला हिरवाडीला. आणि आपण आता कुठल्या बीचला मरीनला. आम्ही कुठून कुठे पोहोचतोय आता. चला मग बघू रात्रीचा व्ह्यू काय असेल तिथे. आम्हाला पण काय एक्झॅक्ट नाही माहिती. मग बघूया. भेटूया. आता आम्हाला तर जाऊन कंटाळा आलाय, कधी पोहोचतोय असं झालंय आम्हाला. तुला कंटाळा आलाय, मला पण. झोपू जरा वेळ, झोपूया झोपतो आता आम्ही. आता आम्ही पोहोचलेलो आहोत चर्च गेटला. पनवेल वरून डायरेक्ट काहीच नाही, अजिबात नाही. मराला मरीन नेलं. काय येतं काय इथे काय? समुद्र आहे, Couples समुद्र. बघायला. कपल्स गर्ल्स. आता आपण कुठे आलेलो आहोत, चला एक एक सगळ्यांनी खाली उतरा. एक 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 किती घुसलेत गाडीत. तिला आताच ठेवली बाहेर. तू पण ये आता बाहेर, तूच राहिलेली. आम्ही पोहोचलेलो आहोत मरीन लाईन्सला. सगळे आहे आमचे पब्लिक, सगळे इकडे तिकडे झालेले आहेत. फोटो 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 चाललेला आहे सगळ्यांचा. अर्धे बसले बसले मांडी घालून. आणि काय कायचा इथे फोटोशूट चाललेला आहे, 2-3 काळो घेतलं. जाऊ दे. सो बघू, हळूहळू बीचला जाणार आहे. पुढे चालत जायचं. बघू काय ठरेल. असं दमलेले माणसं जेवढे ते ठरवतील. मग बघू कसं चालत जायचंय किंवा काय ते. भाऊंनी दाखवलं असं वाटतं. यांच्या दोघींच्या वेगळा चाललाय काहीतरी. ये देखो, मेरे को भी ले लो, मेरे को भी ले लो. चालणाऱ्यांची कॉपी करते.
कसं वाटतंय? चाललंय मस्त आम्ही कपल्स बसलो एका साईडला आणि थर्ड अंपायर तिकडे तिकडे कॉर्नरला त्या दोघी तिकडे आहेत. आम्ही आमच्या धुंदी ते चौघ आणि आता आमच्या मध्ये आता तात्या बिचू. आधी गर्लफ्रेंड नंतर बायको. कसं वाटतंय? जाम बरं वाटते मनाला, जाम बरं वाटते. कुठून नक्की का जाम बरं वाटतंय? सोबत आहे म्हणून बोलत नाही का, म्हणून बोलतोय जाम बरं नाही वाटतं. नाही, नक्की प्रवासात मिलन हॉटेल. जवळजवळ आता 19 तारखेला 7 वर्ष कंप्लीट होतील. ओ मोजून ठेवलं 19 तारीख 7 वर्ष. पण लग्नानंतर तारीख नाही त्यांना माहिती आहे. कोण एंगेजमेंटची तारीख आहे. पण लग्न झाल्यानंतरची काय फिलिंग्स आहे? हे कसं असतं माहिती का, ऍक्च्युली शादी केलं तर खाऊ तुम्ही पितो, नाही खाऊ तुम्ही पितो. तुला कसं वाटतं? आम्ही आलेलो आहोत जुहू बीचला. गर्ल्स सगळ्यांची पार झाली. सगळे दमले, जाम दमले. आतमध्ये जाऊन काहीतरी खाऊ पिऊ, जरा वेळ बसू, नंतर थोड्या वेळाने निघूया. चला तर मग तुम्हाला पण दाखवते. आम्ही कधी आलाय? नाही, फर्स्ट कधीच नाही. फर्स्ट टाइम आला. लहान होतं अशी छोटी चड्डी बनतात ना, बडी शरारत करतात. तेव्हा आलेला. कसं वाटतंय मग? बघू आता काय आठवतंय का. काय नाही, काय पण बोलत नाही, काय पण बोल. पावभाजी फोन कुठला वाला? सागर. कोण काय ऑर्डर देत आहे? पावभाजी आणि पिझ्झा. तू? पिझ्झा. तू? तुम्ही दोघा? तुम्ही काय? पक्का नूडल. पप्पा नूडल्स आणि मी काय पावभाजी. सगळ्यांच्याच घेऊ, एकच घेऊ पण मोठा घेऊ. सांगू ते पक्का हेवी वाला फालुदा सांगायला लागून पक्का नको. नॉर्मल जो प्लेन फालुदा कसा असतो. रात्रीचे वाजलेत 12. सगळं आता बंद करतायत, पॅकअप करतायत आता सगळं. बाटला कर रहा है. ते सगळे खातायत आता. आम्ही आता सरळ घरी जाणार, कारण की आता इथे काहीच नाही बघण्यासारखं. आम्हाला बीचवरती पण जायला नाही मिळालंय, कारण की रात्रीचे 12 वाजले होते. खायला आम्हाला वेळ झाला, यायलाच वेळ झाला. बघू शकता पाठीमागे सगळंच बंद झालंय. पाठीमागे आईस्क्रीम खातोय. त्यांनी आता आईस्क्रीम घेतली आहे. सगळे दमलेत, पण बीचवर फक्त जायला नाही मिळालं आम्हाला कुणालाच, कारण की 12 वाजून गेलेले ना, त्याच्यामुळे बीचवरती जायला अलाउड नाही आहे. मग आता इथून आम्ही चाललोय घरी. आता किती वेळ लागेल? अर्धा तास अजून लागेल आता घरी जायला. आम्ही चाललो घरी. सगळे दमलेत. तुम्ही सगळ्यांनी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला आता मग भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.